नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग मी आज 10 वाजता चालू करते आहे आणि फायनली तो दिवस आला। आम्ही 4-5 दिवसापासून ज्या गोष्टीची तयारी करतोय, डेकोरेशनचं सामान आणणं, सगळ्या गोष्टी, तर आज तो त्या दिवसाचा एंड होणार आहे। आज आम्ही आमचं डेकोरेशन करायला घेणार आहोत बाप्पाचं। सो रेडी? नितीन उगल मुगले रेडी? येस, सारा उगल मुगले रेडी? आम्ही झोपून आता। त्याने मस्त 2 तास झोप काढली। आम्ही बाहेर गेलो होतो, 2-2.5 तासाची झोप झालेली आहे। डेकोरेशनचं सगळं सामान इथे आहे। हा टेबल मी वहिनीचा घेऊन आली आहे। सो फर्स्ट इयर ना आम्ही छोट्या टेबलवर बसवलं होतं गणपती, तेव्हा डेकोरेशन पण आमचं छोटं होतं, पण त्या टेबलवर सारंगचा हात इझिली जातोय। सो म्हटलं मोठा टेबल आणूया, म्हणजे हाईटला मोठा। सो हा टेबल घेऊन आलो आहोत। एवढं सगळं डेकोरेशन आहे आणि आम्ही डेकोरेशन करणार आहोत इथे। सो ही स्पेस यावर्षी आम्हाला पूर्ण मोकळी भेटलेली आहे। सो मज्जा येणार आहे। बोला, तुम्हाला काय बोलायचंय? बोला ना। का हसलात? बोला आता, बोला ना, का हसलात? ओह शिट! अरे तुम्ही हसताय। ती पडली हातात ना त्याच्या। ठीक आहे, उद्या दुसरी आणू। व्हेरी गुड। तरी मला वाटलं होतं बरं का, आणि मी बोलणार होती, परत तुम्ही बोलले असते राहू दे ना, खेळतोय ना, हे ना ते ना, नको चिपकोली नको, आता ती विसर्जन करून देऊ। सो उद्या आहे हरतालिका, त्याच्यामुळे मी हे घेऊन आली होती आणि सारंगकडून हे पडलं आणि हे तुटलं। सो ठीक आहे बाबू, ते नाही आता तुटले, नका देऊ त्याच्या हातात। आता उद्या आणायला लागेल, त्याच्याशिवाय पूजा नाही होणार। चला आता व्लॉग कंटिन्यू। सो माझ्याकडे 2 ट्रायपॉड आहे आणि एक माझ्या कॅमेराचा सुद्धा आहे। तर कॅमेराचा यूज नाही करू शकत, कारण तो हँडल नाही करता येणार आम्हाला। सो ह्याच्यामध्ये बसतोय आता माझा कॅमेरा, तर ह्याला कॅमेरा लावणार आहे आणि ते रीलसाठी मी फोन लावणार आहे। सो हे दोन्ही यूज होईल आता। सो टेबलवर रॅप केलेला आहे हा कपडा, अशा पद्धतीने असा दिसतो आहे टेबल। काय 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 जे काय बाबा चाललंय, आमची 2 तास पावर इकडे आमचा पहिलवान जे काय टेबल उचलतोय। अरे थांब की जरा, थांब ना थोडं। हे बघ, आणि असा जीव चाललाय मला। डेकोरेशन मध्ये सगळ्या गोष्टी मदत पाहिजे आणि तो सगळं मागतोय बा 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 करत। चांगला झोपला असता, 7:30ला झोपलाय, 9:30ला उठले राजे, त्याला माहिती होतं। आपण आणले ते हे करू काय, ही कॉर्नर म्हणतोय, कॉर्नर जे बाहेर कॉर्नर उठून घ्या, त्याला कव्हर करून आपण काहीतरी इथे पण ठेवू काहीतरी आपण। हे सेंटर आलंय तर बरोबर, थोडा इकडे, बस बस बस, छान वाटतंय मला हे। नेक्स्ट, सो ही आहे फ्रेम। ठीक आहे। सो या फ्रेमलाच रिलेटेड आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या, जे की आम्ही डेकोरेशन मध्ये आणलंय आणि जस्ट आम्ही एक थॉट डोक्यात ठेवून आम्ही गोष्टी घेतल्या होत्या, तर आता तेच वर्क करू ह्याच्यावर। हे मधला पडदा बरोबर त्या व्हाईट वर येतोय, छान छान वाटतंय। मज्जा येणार आहे। कंटिन्यू कर। पण ठीक आहे, हे असं चुन्याच राहू दे, म्हणजे ते प्लेन केलं ना तर ते एवढं खास नाही दिसणार, चुन्याने थोडंसं टेक्स्चर येते ना त्याला। सो हे काही आमचं मागच्या वर्षीच्या डेकोरेशनचं होतं, तर ते सुद्धा आम्ही आता यूज करणार आहोत यावर्षी। आधी मी बघते कसं दिसतं हे ना। आम्ही रविवार पेठ मधून आणलेले 200चे डझन, खूपच पॅक आहे। सो हे आता इकडे आम्ही असं लावतोय। ह्याच्यामध्ये ना खूप गुंता होते ना ती। सो हे असं काय म्हणतात ग याला? माहित नाही, पण ठीक आहे, छान वाटतंय।
इथे वरती ना आम्ही ही वाली फ्रेम आणलेली आहे, जी की आम्ही आता इथे अशी लावणार आहोत. ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. मला असं वाटत होतं की आधी आपण फ्रेम लावायला पाहिजे. नाही, बरोबर. अशी येणार आहे ती फ्रेम. 10 मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर आता तुम्हाला दाखवणार आहे एक छान असं जे काही आमचं कायापालट. सो आताशी एवढंच केलं. अजून आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत. आमच्याकडे खूप जास्त सामान उरलेलं आहे डेकोरेशनचं, तर आम्ही सगळ्याच गोष्टी यूज करणार आहोत. तर हे एवढं कसं वाटतंय, छान वाटतंय ना, असं कम्प्लीट डेकोरेशन वाटतंय. एवढंच केलंय तरी पण अजून खूप गोष्टी याच्यामध्ये ऍड होणार आहेत. फुलांचा लुक आलेला आहे, छान वाटतंय. ताई चढलेली आहे टेबलवर. चालू आहे नवीन काहीतरी प्रयोग. तुम्ही मला असं पायी नका ना बोलू. द्या द्या. पहिली गोष्ट तर मी तुमची ताई नाहीये. दुसरी गोष्ट मी तुमची बायको आहे. तिसरी गोष्ट आपल्याला गोंडस बाळ बा त्या डब्बा. अरे 11:15 वाजले. शारंगराजे झोपायचं कधी? ओ काय दे 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 असं काही दिसतंय आता. सो हे जे आहे ना, हे आमच्या मागच्या वर्षीच्या डेकोरेशनचं आहे. तर ते पण आम्ही यावर्षी युटिलाइज झालंय. हो, छान वाटतंय. हे जे पाईप दिसत आहेत ना, हे आम्हाला हाईड करायचे आहेत. सो त्याच्यासाठी आमच्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. तर ती आयडिया आम्ही करणार आहोत, जी की आम्ही गोणी भरून आणलेली आहे. सो खाली झालेलं आहे मॅजिक. जे मी तुम्हाला बोलली होती गोणी भरून भरून आणलंय, हे होतं. सो ह्याच्यामध्ये अजून एक मॅजिक असणार आहे, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. हा सोनू, हा सोनी. सारंगला सगळंच पाहिजे हातात. सो आमच्या सारंगचं आहे ना, आम्ही जी जी वस्तू नवीन नवीन बाहेर काढतोय ना, सारंग पहिला दे 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 सगळं त्याला त्याच्या हातामध्ये पाहिजे. आणि साहेबांनी मस्त 2-2.5 तास झोप काढली आहे ते बघा. तर त्याच्यामुळे तो एकदम आता बिनधास्त झालेला आहे आणि एन्जॉय करतोय. सो आम्ही दोघं मिळून डेकोरेशन करतोय. आणि श्राद्धावणीला वगैरे बोलवलं होतं, पण ते झोपल्यात, सो ते काय आले नाही वरती. तर आम्ही दोघंच डेकोरेशन करतोय. सारंगला पण मग सारंगला सांभाळून मग एकदा ते घेतात, एकदा मी घेते. सो असं करत आमचं डेकोरेशन चालू आहे. सो इथे आम्ही जो कॉटन टाकलेला आहे ना, सो मी बोलली होती आधी की ह्याच्या मागे पण एक मॅजिक असणार आहे. सो ते मॅजिक तुम्हाला आता दाखवते. रेडी रेडी. लाइट्स कॅमेरा ऍक्शन. किती सुंदर दिसतंय. सो हे असं काहीच आम्ही केले. सारंग केस एकदम असा क्लाउड इफेक्ट आलेला आहे. अजून वरच्या लाइटिंग पूर्ण बाकी आहे. हे फक्त बेसचं लाइटिंग. बेसचंच केलं आताशी आम्ही. ओ काय झालं? काय सो असं काहीसं आमचं डेकोरेशन झालेलं आहे. आजच्या पुरतं एवढंच. थोडंफार काम बाकी आहे, ते आम्ही उद्या करणार आहोत. कारण की डेकोरेशन हे गणपती येऊस्तक चालूच राहतं. सो इथपर्यंत तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूयात आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.